फायनली अमोल काठी फिरवून दाखवली आम्हाला आणि आम्ही आता इथं आलो आहे म्हणजे रांगणाई देवीचं मंदिर आहे आणि हे नाही एकत्र ठेवला आहे तो कोणीतरी तर भारी वाटते आज. तर तुम्हाला सांगतो आता इथं फायनली इथं भरपूर लोक पण आहेत आणि निसर्गाचा खूप खूप आस्वाद घ्यायला लागले. रांगणाई देवी मंदिर इथं पण तोफा आहेत आणि ह्या तोफा मला वाटते हे जे आहेत वरचं ते जुनं आहे आणि त्याला फक्त कलर वगैरे केला आहे. चेष्टा नाही आहे, इतक्या वर्षाच्या अजून राहतात म्हणजे किती त्यात ताकद आहे बघा. मला बघायला आहे की नाही एवढी खतरनाक वाटायला लागली आता. आता कसं ऊन पडले मगाची थंडी वाजायला ती बाजूला राम विहीर आहे ना ही पण. तू रांगण्याला 10 ते 11 वेळा आलंस म्हणजे माझ्यापेक्षा जास्त तुला माहिती आहे आणि तोच आम्हाला फिरवा लागला. सो आमचा आज गायडन्स काय म्हणतात रे गायडर काय म्हणतात ते दाखवणारा कोण असते ते मला लक्षात येणार. गुड मॉर्निंग. हां आणि महत्त्वाचा विषय काय तुम्हाला सांगतो की इथं कुठं काय काय रे अजून पुढं वाडा एक वाडा कोणता तरी आणि काहीतरी म्हणाल दरबार काय दरी कसली तर आहे ते एक बघायचे आपल्याला तिथे समोर आणि ऊन आले तोपर्यंत बघायला मिळेल चांगलं. इथं आहे वाडा नव रे. हां दरबार खतरनाक खतरनाक खतरनाक. अमोल मला पण माहीत नाही आणि अमोल बघा फोडून बघायला लागला आहे. आणि हे जे फळ आहे नाही तुम्हाला कोणाला माहीत असलं तर सांगा प्लीज कमेंट करू. आलो तर तुम्हाला सांगतो ह्या रामनं भरपूर फिरवलं आहे आम्हाला इथं आणि जे जे काय काय माहिती होतं ते सगळी सांगितलं आम्हाला. आणि हा रोड म्हणा किंवा आणि नशीब चांगलं आमचं की आता पाऊस इथं नाही आहे ना तर एवढ्या ढगात कुठला रस्ता कुठं आहे काही कळत नाही होड्यातलं दिसत नाही. मंदिर आहे ह्या इतक्या साऱ्या पायवाट आहेत. इथं एक पाण्याचं डबकं मला आम्ही 8 जण आलोय आणि इथं आता म्हणतात आयला काहीतरी खायला पिशवीत आणायला पाहिजे काहीतरी आणायला पाहिजे. आता एवढं चलून चलून भूक लागल्या की नाही वाईट लई चाललोय. इथं जे आलोय ते एवढं ढग दिसतात का नाही जबरदस्त विषय हार्ड बघण्यासारखा नजारा इथे. तुला पाणी येऊ दे खतरनाक वाटायला की रे आणि आता डोळ्यांना दिसायला लागली की नाही खतरनाक वाटायला लागले आणि खाली ढग बघा एक नंबर वाटायला लागलेत. तो वाटायला नाही बघायला कसलं बघ पाणी वाटतंय आई शपथ. एक नंबर फोटोशूट चाललंय कारण जो समोरचा जो धबधबा दिसतोय हा जो धबधबा दिसतोय तो विषय हार्ड आहे. वातावरण चेंज झाले बघा. अगं बघा आता 1 मिनिटात वातावरण चेंज झालं. आता आम्ही जस्ट वरनं खाली बघालतोय की बाबा खाली कसलं बाहेर दिसतंय नजारा तर बघण्यासारखा होता. धुकं आल्यावर सगळं अदृश्य झालं. इथनं पळत जायला लागते. हे आय खतरनाक कसला गाव आहे नाही खाली गाव आहे त्या गावाच्या सगळ्या म्हणजे जनावर इथं वरती आल्यात चरायला आणि पहिल्यांदा याच नाही वाटलं की गाव आहेत आणि त्याच्या घरात घंट्या बघितल्यात आणि मग म्हणतात बाबा काय लोकलच्या इथली झाड बघा कसं डिझाईन झालं बघा खतरनाक. त्याचं तो धबधबा तिथनं साईडनं बघत होते तो इथनं पडतोय पाणी. आता परत एकदा वातावरण पावसाचं झालं आणि एवढ्या वरती किल्ल्यावरती पाणी आहे म्हटल्यानंतर खाली धबधब्याचं पाणी दिसणारच. एकदम जवळ म्हणजे जवळ अशी दरी आहे ही आणि जर मी हे दुकान असताना खाली बघितलं असतं तर मला मी 100% घाबरलं असतं. पण आता काय झाला विषय की धुका असल्यामुळे काय वाटत नाही ती एक लेवलला जमीन असल्यासारखं वाटते. मी इथं आता चालत आलो आहे तर ही जी तटबंदीची दगड आहे ही एक लेवलला बांधलेली आहेत आणि म्हणजे त्यावेळेचं स्ट्रक्चर कसलं बांधलं असं विचार करा. आणि ते एक निशाणी केल्यात जिकडं जायचं आहे तिकडं ह्या अशा निशाणी सगळ्या झाडावरती केलेल्या आहेत. कलर लावला आहे सगळीकडं जेणेकरून रस्ता चुकू नये कोण धुक्यातनं तर दिसतच नाही. जर धुकं एवढं जर जोरात आलं तर कुठं रस्ता काय काही कळत नाही. त्यामुळे लोक जवळपासचं निशाण बघतात झाडावरचं आणि मगच हे करतात. आणि हे बघा एकदम खाली कडा आहे आता एकदम उभा चढत आणि हे खाली एकदम दरी आहे. हां बापरे की चढून यायला दम लागला. इथं आत एक कोणतं ते मंदिर आहे जुनं आणि ते शिळा आहेत. तर तुम्हाला सांगतो आता लई लांब आले आम्ही लई म्हणजे लई 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 लांब. कढीपत्त्याचं झाड इथं केवढं आहे बघ. आय 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 केवढं मोठं कढीपत्त्याचं झाड म्हणजे वास कसला आहे. आता एवढा थकलो आहे आम्ही तरी नशीब आमच्या बॅगेतनी पाणी होतं नशीब आणि पाण्याची पण जास्त गरज वाटत नाही कारण पाऊस पडाला होता त्यामुळं तरी पण कसं होते गरम व्हायला लागले आता चालून चालून आणि भरत लय चाललो आहे आम्ही लय म्हणजे लय
आणि आता एकदा अनेक टेकडीवर आले जेणेकरून जिथनं खाली पूर्ण असं फॉग दिसते. बघायला सा आता ही खाली दरी आहे, त्या दरीतनं थोडं थोडं ढग असं वर यायला लागलं. मग अशी सगळं मोकळं होतं आणि आता फायनली आम्ही परतीच्या मार्गावर लागणार आहे. आणि चला बघूया परतीच्या मार्गावरती अजून काय काय दिसते आपल्याला. आणि चला आता वरती ढग जरा मोकळं दिसाले आणि ते एक मस्तपैकी कुंड आहे, तिथं मंदिर पण आहे. तुम्हाला दाखवतो मी, त्याच्यात लाकडं पण आहे वाघेवडी. हे जे कुंड आहे का नाही ते मस्त वाटाले बघायला डोळ्यानं. आणि तिथे एक मंदिर आहे आतल्या बाजूला. तिथं एक तुम्हाला चिऱ्याची लाईन दिसते, ह्या 6ची लाईन आहे. आणि जवळपास हे नाही म्हणायला गेलं 200 मीटर तर आम्ही चालत आलो असेल आता. आणि मी आणि अमोल ह्याच्यावरती चर्चा केली की बाबा हे चिरं ह्या एवढ्या जंगलातनं त्या लोकांनी आणलं कसं असतील आणि ते लावलं कसं असतील आणि ते घेऊन कसे आले असतील. कारण इकडे गाडी तर येतच नाही, जर चुकून ट्रॅक्टर आला तरच. ट्रॅक्टर पण कसा येईल त्याच्यावर पण चर्चा झाली आमची, कारण एकदम अरुंद वाट आहे. आम्ही आलो आहे इथलं लोकेशनच ह्याला ओळखणं आलं आहे. मगाशी होता पाऊस आणि म्हणतो आम्ही इथं मगाशी आलतो काय म्हणते इथंच आलेलं की भावा. तर आपण परतीच्या मार्गावरती आहे आणि फायनली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा. आणि मला पण ह्या जर्नीचा खूप म्हणजे खूप 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 खतरनाक एक्सपिरियन्स घेतला मी, मस्त वाटलं एकदम. आता व्हिडिओ बंद करायला तो आणि म्हटलं आता झालं आमचं फिरून तर परत एकदा घेऊन तटाकडाला आम्ही आलो आहे. आणि तटाकडाला जो काय एक्सपिरियन्स बघायचा ही शप्पथ ढग वगैरे सगळं समोर डोळ्यासमोर जे दृश्य आहे खतरनाक एक नंबर. इथे दरड कोसळ्या हवा आहे, हे कोसळ्या आहेत ना, विषय हार्ड. आणि ह्याच ठिकाणी मगाशी आलेलं त्यावेळी आम्हाला पाऊस होता, पूर्ण ढग होतं. हे तुम्ही बघायलायसा हे जे बांधलेले तट आहे किंवा हे जे बुरुज आहेत किंवा ह्या कमानी म्हणा, तर ह्याची जी दगडं आहेत ह्याचं त्यावेळेचं कोरीव काम आणि हे जे खांब आहेत हे कितीतरी मोठं मोठं खांब आहेत. आणि त्यांचं स्ट्रक्चर, त्याचा वांबा आणि त्याचं सगळं काही जे इतक्या वर्ष अजून टिकून राहिले म्हटल्यानंतर विचार करा की त्याच्यावरती किती काम झालं. ह्या दगडांच्या ह्याच्यात ह्या साईडनं पूर्ण फेसिंग खतरनाक लेवल आहे. पण या दगडांची रचना म्हणजे ना ते एका लेवलमध्ये आहेत किंवा काय नाही, पण त्याचे जे स्ट्रक्चर उभा केले ते अगदी त्याचा लोड घेऊन एकमेकावर उभा केले, जेणेकरून हा दगड जर ह्या ठिकाणी असा ह्याच्या खाली आला आहे तर ह्याच्यावरचा ह्याला फेसिंग करून ह्याचा इथं कट करून ह्याला जॉईन केला आहे त्याने. म्हणजे विचार करायच्यावर किती काम केले. तर हे फिरून झालेलं आहे गड आणि मला भारी वाटलं, मजा आली. आणि तुम्हाला पण आवडलं असेल, कारण ही जी जर्नी होती ती मी स्वतः डोळ्यानं अनुभवली आहे. तुम्हाला कोणाला जर अनुभवायची असेल तर खरोखर तुम्ही एखाद्या पावसात या आणि जेणेकरून गाडी वगैरे घेऊन येऊ नका, माझ्यासारखं नको. गाडी घेऊन आलं तर थोडं चालत या, चालत आल्यानंतर इथं फिरायला पण भारी वाटते आणि मस्त वाटते, मजा वाटते. तर आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आवडलं तर लाईक करा आणि व्लॉगचं चॅनललाही सबस्क्राईब फक्त करा. हे बघण्यासारखं खतरनाक वाटते.